प्रत्येक बारामतीतल्या माणसाच्या डोळ्यात आज सध्या अश्रू आहे, कारण अजित पवार हे फक्त एक राजकीय नेते नव्हते, तर आकांक्षा, उद्दिष्ट आणि स्वप्नांचे कट्टर समर्थक म्हणून अजित पवार यांची संपूर्ण देशातच ओळख राहील. अशीच भावना माझ्या मनात येते. पण खूप 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 धक्का बसला हे सगळं ऐकून, खूप धक्का बसला. त्या ठिकाणी प्रचारासाठी जात होते आणि त्यावेळी विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि अपघात झाल्याचं प्राथमिकरित्या बोललं जात आहे. कसं पाहता याकडे एकंदरीतच तुम्ही? अपघात आहे, घातपात आहे, नेमकं काय वाटतं? नाही, काहीच माहित नाही. आता डीजीसीए कडनं आता ही फक्त बातमी तुमच्याकडून कळली. खूप डिस्टर्बिंग झालंय हे ऐकूनच, आणि मन सुन्न करणाऱ्या गोष्टी आहेत त्या. म्हणजे मला काहीच शब्दच नाही आहेत माझ्याकडे, काहीच बोलण्यासारखं नाहीये. तुम्ही बरेच लढे दिले आणि सिंचन घोटाळे पण बाहेर काढले, तो सगळा एक वेगळा. तर कार्यकर्त्यांसाठी हा किती मोठा धक्का ते आपल्याला या ठिकाणी खरं तर दिसतंय. मोठ्या संख्येनं कार्यकर्ते, शब्द आपले नाहीत काय त्यांच्याबद्दल भावना व्यक्त करण्यासाठी. मला वाटतं एक कर्तृत्व, नेतृत्व हे राज्य मुकलेलं आहे, असं एवढाच मला भावना या निमित्तानं व्यक्त करायच्या आहेत. नेत्यांसाठी हा मोठा धक्का, कारण प्रचाराच्या रणधुमाळीत हे सगळे नेते सध्या होते. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दोन्ही हे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या साठी म्हणून प्रचार ठिकठिकाणी करत होते. बारामतीत अजित पवारांच्या सभा होणार होत्या, त्यासाठीच ते सकाळीच मुंबईहून विमानानं बारामतीसाठी निघाले. मात्र त्याच विमानाला बारामतीत विमानतळाजवळच भीषण असा अपघात झाला आणि याच विमान अपघातात अजित पवारांचा मृत्यू झालाय. हे त्यांच्या कार्यकर्त्यांसाठी अत्यंत धक्कादायक. तर अजित पवारांचे नेतेच नाही तर विरोधक देखील आजच्या या बातमीने हळहळलेले आहेत. सर्वांची एक बांधिलकी जपणारा असा नेता म्हणून अजित पवार यांची ओळख होती. जे आहे ते स्पष्टपणे तोंडावर असा अजित पवार यांचा नेहमीच स्वभाव राहिलेला आहे. त्यामुळे आडून आडून बोलण्यापेक्षा अगदी स्पष्टपणे जे काही आहे ते अजित पवार बोलून मोकळे व्हायचे. 22 जुलै 1959चा त्यांचा जन्म आणि 82 मध्ये साधारणतः राजकारणात, स्थानिक राजकारणातला प्रवेश, मग साखर कारखाना, मग त्यानंतर जिल्हा बँकेचे अध्यक्ष असा प्रवास करत 1991 मध्ये ते पहिल्यांदा लोकसभेवर निवडून गेले. त्यानंतर सलग 7 वेळा बारामतीतून ते विधानसभेवर निवडून गेलेत. त्यांचे सहकारी मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासाठी हा किती मोठा धक्का, हे या ठिकाणी आपण ती दृश्यच आपल्यापर्यंत त्यांच्यासाठी हा किती मोठा धक्का आहे हे पोहोचवतायत. अजित पवार यांनी दिल्लीत खासदारकीचा राजीनामा दिला. त्यानंतर अजित पवार महाराष्ट्रात ऍक्टिव्ह झाले आणि तेव्हापासून आजच्या दिवसापर्यंत अजित पवार हे नाव जे आहे ते महाराष्ट्राच्या मनात कोरलं गेलेलं आहे. मुख्यमंत्री अजित पवार यांची सभा होणार होती, मात्र त्यापूर्वीच खऱ्या अर्थाने जे विमान आहे ते सकाळी बारामतीतील जे विमानतळ